हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कालातीत ताओ या ओवीचा शेवट करताना लाओत्से सांगतो की जो सनातन ताओचे परिपूर्णपणे पालन करून वर्तमानातील व्यवहार नियोजित करतो तो त्या परम आदी अनादी अक्षय ताओला जाणतो. लाओत्सेने येथे सनातन असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ आहे कालातीत, काळाचा परिणाम न होणारा. काळच काय तर ताओ सर्वच बाबतीत अबाधित आणि सनातन आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असे आपण आपल्या जीवनाचे 3 भाग केलेले आहेत. ही आपली व्यावहारिक सोय आहे. आत्ता जे घडत आहे तो वर्तमान काळ, याआधी जे घडले तो भूतकाळ आणि यानंतर जे घडेल तो भविष्यकाळ. ताओला असा काही कालावधी नाही. तो आहे, काल होता, उद्या असणार आहे असे बोलणेही व्यर्थ आहे. फार तर ताओ आहे एवढेच आणि इतकेच आपण म्हणू शकतो. हे असे म्हणणेही गौण आहे, अनावश्यक आहे. आपण जीवित आहोत असे आपण म्हणत नाही आणि तसे आपण चाचपडून पाहतही नाही. आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला आपोआपच सतत असते. ती कधीही थांबत नाही. कारण जरी देहपतन झाला तरी देहपतन झाला आहे असे आपल्याला कधीही जाणवत नाही. ते इतरांना समजते. आपण आहोत असेच आपल्याला अनादिकाळ जाणवत असणार आहे. देहभाव असल्यामुळे आपण आहोत असे इतरांना आणि आपल्या देहादी इंद्रियांना जाणवते. ती भावना इतरांना आणि आपल्या देहादी इंद्रियांना असते. आपल्यासाठी आपण तर आहोतच. याचा अर्थ आपण ताओप्रमाणेच सतत असणारे आहोत. आपण आहोत याची खात्री देण्याची, पडताळा पाहण्याची आवश्यकताच नाही. आपण आहोतच. तसेच ताओ आहे असे म्हणण्याची गरजच नाही. तो सदा असतोच. त्याचाच अंश आपण आहोत आणि तसेच त्याच्याप्रमाणेच आपणही सदा असणार आहोत. त्यामुळे आपल्याला काळ असे काहीही नाही. ती आपणच निर्माण केलेली एक सोय आहे. प्रत्यक्षात काळ असे काहीही अस्तित्वात नाही. समजा आपण पुण्याला आहोत. बाळू साताऱ्याहून 7 वाजता निघाला आणि पुण्याला 10 वाजता पोहोचला आणि आता तो मुंबईला 2 वाजता पोहोचणार आहे. येथे आपल्यासाठी बाळू 7 वाजता साताऱ्याला होता हा भूतकाळ झाला. आत्ता तो पुण्याला आहे हा आपल्यासाठी वर्तमान काळ आहे. तसेच तो 2 वाजता मुंबईला पोहोचणार आहे हा आपल्यासाठी भविष्यकाळ आहे. हे सर्व आपल्यासाठी आहे किंवा बाळूसाठी आहे. समजा बाळूला विमानातून साळू 7 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत पाहत आहे. तर साळूसाठी बाळू सदा वर्तमानातच आहे. तो म्हणेल बाळू हा काय माझ्यासमोर आहे. आपल्यासाठी जसे पुणे वर्तमान काळ आहे तसे साळूला विमानातून सातारा, पुणे, मुंबई असे सर्वच वर्तमान काळ आहे. ताओ ब्रह्मांडाच्या केंद्रापाशी आहे. त्याला सर्व काही सदा असणारे आहे. त्याला आपण वर्तमान असे म्हणतो. भौतिक व्यापार. लाओत्से सांगतो की जो सनातन ताओचे परिपूर्णपणे पालन करून वर्तमानातील व्यवहार नियोजित करतो तो त्या परम आदी अनादी अक्षय ताओला जाणतो. सनातन म्हणजे सदा असलेला असा अर्थ आपण मागील लेखात पाहिला. तसेच आपण असेही पाहिले की ताओ सदा आहे आणि त्याचाच अंश आपणही सदा आहोत. काळ देहधर्मासाठी, भौतिक व्यवहारासाठी आहे. देह इत्यादी भौतिक विश्व नष्ट होत असते. परंतु ताओ आणि त्याचाच अंश आपण सदा परम आदी अनादी अक्षय आहोत. आता लाओत्से आपल्या नित्य जीवनाला फार फार उपयुक्त असा एक फार मोलाचा मुद्दा आपल्याला सांगत आहे. तो सांगतो की जो स्वतःला ताओ असे जाणतो, जो स्वतःला सदा असलेला असे जाणतो, जो स्वतःला कालातीत असे जाणतो आणि जो या जाणीवेप्रमाणे आपले नित्य व्यवहार करतो तो ताओला जाणतो. आपले नित्य व्यवहार आपण ताओचा अंश असून, आपण कालातीत असून सदा असणारे आहोत या जाणीवेने झाले तर आपण ताओला जाणले.
तर आपण जीवन जिंकले. माता आपल्या तान्ह्याला जेव्हा उचलून घेते आणि त्याच्याशी रममाण होते, तेव्हा ती स्थलकाल विसरते. त्यावेळी तिला तेथे ती आणि तिचे ते तान्हे मूल एवढेच विश्व असते. उर्वरित विश्व ती विसरून जाते. ती तिच्या तान्ह्यात एक रूप होते. ती कालातीत होते. वर्तमान असेही तिला भान नसते. तसेच प्रियकर आणि प्रेयसी जेव्हा भेटतात, तेव्हा ती दोघे आजूबाजूचे विश्व विसरून जातात. ती एकमेकात एकरूप होतात. त्यांना कसलेही भान नसते. तो आणि ती, बस. त्यांच्यासाठी हे इतकेच विश्व असते. वर्तमानाचे त्यांना भान नसते. शास्त्रज्ञ जेव्हा त्यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करत असतो, तेव्हा तो सर्व काही विसरून जातो. त्याला वर्तमानाचे, देहधर्माचेही भान नसते. तो तहान भूक विसरून जातो. आपण आपले नित्य जीवन हे असे जगावे असे लाओत्सेला सुचवायचे आहे. कोणतेही स्वधर्माने प्राप्त स्वकर्म असे तन मन बुद्धी पणाला लावून त्यात झोकून देऊन केले गेले पाहिजे. म्हणजे आपल्याकडून कर्मासाठी कर्म केले जाईल. म्हणजे त्यात देह, इंद्रिये, मन यांचे वर्चस्व नसेल. कर्म कौशल्याने करण्यासाठी बुद्धी मर्यादित वापरली जाईल. आपण सनातन आहोत हे उमजले की आपण या जन्मीच्या क्षुल्लक स्वार्थासाठी कर्म करणार नाही. आपण वैश्विक ताओ आहोत या जाणीवेने आपण येथील विश्वलीला अनुभवण्यासाठी देह जीवित आहे तोपर्यंत जीवन जगत राहू. त्या योगे देहासक्ती क्षीण होईल. भौतिक माया ममता क्षीण होईल. आपण सनातन असून मृत्यू असे काही नाही हे उमजेल. त्यामुळे आपण विश्वमय होऊ. आपली प्रत्येक कृती ही त्या जगज्जननी ताओला भेटण्यासाठी, त्याच्या योगासाठी केली जाईल. हरि ओम.